नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशु विकास अधिकारी महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन सेवा गट या पदासाठीची भरती आलेली आहे आणि तो सगळ्यात जास्त पद देण्यात आलेले आहेत। 2795 पद या ठिकाणी भरली जाणार आहेत पशु विकास अधिकारी यांची। तर अतिशय चांगली भरती मित्रांनो आलेली आहे आणि ही जी काही भरती आहे ही भरती MPSC मार्फत घेतली जाणार आहे। त्याच्याबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, कोणत्या कास्टला किती जागा देण्यात आलेल्या आहे, त्याचबरोबर याची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे। मित्रांनो, इथं तुमची जी निवड प्रक्रिया आहे ती थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे। जर समजा अर्ज या ठिकाणी त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त जर आलं तरच तुमची इथं लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। जर अर्ज मापात आले, कमी आले तर तुमची जी काही निवड आहे ती निवड डायरेक्ट मुलाखतीमधून होणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल। तर बघा, एकूण पदांची संख्या किती आहे? 2795, जवळपास ते 2800 पद या ठिकाणी भरली जाणार आहेत। आता बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी कधी सुरू होतो आहे तर 29 एप्रिल 2025 पासून तुम्ही ऑनलाईन अर्ज सुरू करू शकता आणि शेवटची जी तारीख आहे ती आहे 19 मे 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता। बघा, परीक्षा शुल्क देखील तुम्हाला 19 मे 2025 पर्यंत भरण्यात येणार आहे। त्याचबरोबर जर तुम्ही चलनाद्वारे पेमेंट करणार असाल तर तुम्हाला 22 मे 2025 पर्यंत पेमेंट करता येणार आहे। आलं का लक्षात? चला, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची माहिती पाहिजे आहे। मित्रांनो, इथं आता काही आरक्षणासंदर्भामधील माहिती दिलेली आहे, ही माहिती तुम्ही पाहू शकता। ही सगळी जर माहिती मी वाचत बसेल तर आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मोठा होईल। त्यासाठी ही जी काही PDF आहे ती PDF मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला MPSC ची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती देखील पाहायला मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे की या ठिकाणी वेतन श्रेणी काय असणार आहे। तर वेतन श्रेणी बघा इथं काय दिलेले आहे, 53,100 ते 1,77,500 रुपये इतकी तुमची वेतन श्रेणी असणार आहे। आलं का लक्षात? S20 चा पे बँड असणार आहे हा। आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायचं आहे की या ठिकाणी पात्रता काय लागणार आहे। भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे। वयोमर्यादेसाठीचा तक्ता इथं दिलेला आहे। 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तुमचं वय जे आहे ते वय इथं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे आणि त्यासाठी तुम्ही हा जो तक्ता दिलेला आहे तक्ता पाहायचा आहे। आपण ज्या कॅटेगरीमधून येतो आहे त्यासाठी किती वय आहे याचा तक्ता इथं दिलेला आहे। त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, अर्ज भरायचा आहे। शैक्षणिक अर्हता बघा काय आहे, इथं शैक्षणिक अर्हता दिलेले आहे, पोसेस बॅचलर डिग्री इन वेटरनरी सायन्स और वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री, ही काय आहे याची बेसिक शैक्षणिक पात्रता आहे। इथं तुमची डिग्री जी आहे ती पशुवैद्यकीय क्षेत्रामधून डिग्री तुमची झालेली असणं आवश्यक आहे। ज्या विद्यार्थ्यांची पशुवैद्यकीय क्षेत्रातून डिग्री झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठीची ही भरती असणार आहे। शैक्षणिक अर्हता आणि गणना याचा दिनांक वगैरे इथं तुम्हाला दिलेले आहे। त्याचबरोबर आता याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे मित्रांनो, याच्यामध्ये बघा किमान तुम्हाला पात्रता देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं जे काही उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना इथं मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे। परंतु इथं अर्ज जे आहेत ते प्रमाणापेक्षा जास्त आले तर तुमची चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास तुमची चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं काय केलं जाणार आहे, मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे। आलं का लक्षात? कदाचित तिथं तुमची चाळणी परीक्षा होईल किंवा होणार पण नाही, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। आणि बघा, मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची शिफारसीसाठीचा विचार केला जाणार आहे, हे लक्षात घ्या। अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे। त्यासाठीचे डॉक्युमेंटचा तक्ता जो आहे तो इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे। डॉक्युमेंट व्यवस्थित पहा मित्रांनो, या सर्व ज्या डॉक्युमेंट आहेत जवळपास इथं तुम्हाला 17 डॉक्युमेंट काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत।
त्याची साईज देखील तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता की 50 KB किमान साईज आणि कमाल 500 KB ची साईज जी आहे ती प्रत्येक डॉक्युमेंटची असली पाहिजे। डॉक्युमेंट तुमची PDF फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे। त्यामुळे मित्रांनो या सर्व ज्या डॉक्युमेंट आहेत त्या तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करायच्या आहेत आणि तुमच्या जवळ ठेवायचे आहेत, म्हणजे अर्ज भरत असताना तुमची पळापळ होणार नाही। चला आलं का लक्षात? त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवरती करायचा आहे ही MPSC ची अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन जो ॲप्लिकेशन आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। तर मित्रांनो बघा, अतिशय चांगली भरती या ठिकाणी आलेली आहे। परीक्षा शुल्क देखील अतिशय कमी आहे। खुल्या वर्गासाठी 394 रुपये आहे आणि मागासवर्गीय गटांसाठी 294 रुपये ही परीक्षा फी आहे। परीक्षा फी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन भरू शकता, ऑफलाईन देखील भरू शकता, परंतु आपली धावपळ व्हायला नको म्हणून आपण जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरायची आहे, हे तर लक्षात घ्या। आणि अतिशय चांगली मित्रांनो भरती या ठिकाणी आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचं पशुवैद्यकीय क्षेत्रातून डिग्री घेतलेली आहे त्यांनी या ठिकाणी निश्चितच अर्ज करायचा आहे। जागा देखील चांगल्या देण्यात आलेल्या आहेत, जवळपास 2800 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो बघा, असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असतात। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।